मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर 2026 मध्ये नवीन चॅनल चालू करण्याच्या विचारात आहात किंवा तुमचा जुना चॅनल व्यवस्थित चालत नाही, तर तुम्हाला नवीन चॅनल चालू करायचं आहे. पण आता 2025 मध्ये अपयश आलं, पण 2026 मध्ये असे कोणते चॅनल आहेत की जास्त आपल्याला पटकन ग्रो होतील आणि जास्त रेव्हेन्यू मिळवून देतील? असे काही 8 चॅनल तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला त्या संदर्भात चॅनल चालू करायचे असले तर तुम्ही चालू करू शकता. त्याची तयारी तुम्ही आत्तापासून करा, म्हणजे तुम्हाला 2026 ला तुमचे सगळे व्हिडिओ तयार असतील 1 जानेवारीला आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण तुम्ही आत्तापासून त्याची तयारी केलेली असणार. सगळ्यात पहिला चॅनल म्हणजे एआय टेक्नॉलॉजी. एआय आणि टेक्नॉलॉजीचं तर तुम्हाला माहिती आहे, आत्ता सगळीकडे एआयचा जास्त म्हणजे यूज केला जातो. आपणच युट्यूबरवाले एआय यूज करतो असं काही नाहीये. रोजच्या जीवनात सर्वसामान्य लोकांना सुद्धा एआयचं म्हणजे बरंच महत्त्व आहे. मग ते काय, एआयचा वापर करून तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा काही गोष्टी असतात त्यांचा कसा म्हणजे उपयोग करून घ्याल एआय साठी, या संदर्भात तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवू शकता. त्याची माहिती सुद्धा तुम्ही लोकांना सांगू शकता. आणि सगळ्यात जास्त रेव्हेन्यू एआय आणि टेक्नॉलॉजी या कॅटेगरीच्या चॅनलमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ना या सुद्धा गोष्टी लोकांना सांगू शकता. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतात किंवा एआयच्या मदतीने तुम्ही आयुष्यात म्हणजे दैनंदिन जीवन असू द्या किंवा शैक्षणिक किंवा तुमचं करिअर असू द्या, काही असू द्या, त्याच्यासाठी तुम्ही कसा उपयोग करून घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी तुमच्या छोट्या छोट्या व्हिडिओतून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. यानंतर दुसरा चॅनल येतो शॉर्ट्स व्हिडिओ. आता शॉर्ट्स व्हिडिओचं तुम्हाला माहिती आहे जास्त ट्रेंड चालू आहे. यूट्यूबचे शॉर्ट्स असू दे, इंस्टाग्रामचे, फेसबुकचे, हल्ली जास्तीत जास्त लोक शॉर्ट्स व्हिडिओला जास्त डिमांड देत आहेत. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये जर चॅनल चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी विषय कोणते असणार आहेत? एंटरटेनमेंट असेल किंवा गेमिंग असेल किंवा एखादं व्लॉगिंग असेल घरगुती किंवा इमोशनल असतात बघा गोष्टी, ते सांगणं असतं. मोटिवेशनल असेल किंवा देवांची माहिती, असे बरेच विषय आहेत. त्या संदर्भात जो तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवून टाकणार असला ना यूट्यूबवर किंवा इन्स्टावर किंवा फेसबुकवर, तर तिथे सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्यामधून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे हे शॉर्ट्स व्हिडिओचा सुद्धा जास्त चालणारा चॅनल आहे. यानंतर तिसरा चॅनल येतो एज्युकेशन अँड स्किल चॅनल. आता आपल्याला तर माहिती आहे हल्ली बरेच जण म्हणजे ट्युशनला जाण्याऐवजी ऑनलाईन म्हणजे क्लासेस करायच्या तयारीत असतात. जर तुम्हाला म्हणजे शिक्षण जास्त झालं असेल आणि तुम्हाला बाहेर क्लास चालू करायला परवडत नसेल किंवा घरी मुलं येत नसतील, तर तुम्ही यूट्यूबवर तुमचं स्वतःचं एज्युकेशनल चॅनल काढू शकता. त्यामध्ये तुम्ही छोटी मुलं असू द्या किंवा 1ली ते 10वी असू द्या, वेगवेगळ्या विषयाचे सब्जेक्ट, वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक धडा असतो, तो धड्याचं कसं विश्लेषण केलं जातं, त्यांची प्रश्न उत्तरं, असे बरेच टॉपिक आहेत, ते सुद्धा तुम्ही लोकांना सांगू शकता. म्हणजे मुलांना सांगू शकता. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही चॅनल चालू करू शकता. बाबा मुलांना कसं शिकवलं पाहिजे, मुलांच्या कोणते संस्कार केले पाहिजे. एज्युकेशन चॅनलला सुद्धा रेव्हेन्यू यूट्यूब जास्त देत असतं. त्यामुळे 2026 मध्ये याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही चॅनल चालू करू शकता. आता हा झाला मुलांसाठी केलं. आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच अशा स्त्रिया आहेत त्यांना ना इंग्लिश स्पीकिंग असू द्या, बाहेर जाऊन क्लास करायला पॉसिबल नाहीये किंवा जायला तेवढा वेळ सुद्धा मिळत नाही किंवा खेडेगावात राहणाऱ्या, मग त्यांच्यासाठी तुम्ही स्वतः इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घेऊन येऊ शकता. त्या कोर्सची काहीतरी फी ठेवून म्हणजे छोटी थोडी फार अमाऊंट ठेवून तुम्ही ती कोर्सची फी ठेवून तिथं सुद्धा तुम्ही लेडीज एकत्र करून त्यांना शिकवू शकता किंवा तुमच्या यूट्यूबवर फ्री क्लास सुद्धा देऊ शकता, जेणेकरून बऱ्याच महिला तुमच्या क्लासला जॉईन होतील आणि त्यातून सुद्धा तुम्हाला पुढे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर रेव्हेन्यू भेटू शकतो. म्हणजे एज्युकेशन चॅनलचे बघा कितीतरी टॉपिक आहेत, त्यामधला एखादा तुम्ही निवडू शकता. यानंतर चौथा चॅनल आहे कॉमेडी. हल्लीच्या जगात ना लोक एवढी स्ट्रेसमध्ये असतात, टेन्शनमध्ये असतात, मग त्यांना वाटतं जरा आपला हातातला मोबाईल जर आपल्याला थोडंसं काहीतरी विरंगुळाचा क्षण देणार असेल किंवा काहीतरी कॉमेडी देणार असेल, तर अशी लोक ना बऱ्याच वेळेला कॉमेडी व्हिडिओ बघायला खूप बघत असतात. त्यामुळे तुम्ही कॉमेडीवर सुद्धा तुमचा चॅनल चालू करू शकता. छान असे टॉपिक सांगायचे. आता त्यामध्ये कसं आपण स्वतः लोकांना कशामध्ये लोक अट्रॅक्टिव्ह होतील, लोक कसे हसले पाहिजेत, आपल्या व्हिडिओवर कसे एंगेज झाले पाहिजेत, हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. यानंतर 5वा चॅनल येतो फायनान्स अँड मनी चॅनल. तर काय करायचं, हल्ली बघा लोकांना पैसे कुठे गुंतवायचे, कसे वाढवायचे, पैशाची बचत कशी करायची, SRP असेल किंवा म्युच्युअल फंड असेल किंवा वेगवेगळ्या आता विमावाल्यांची LIC वाल्यांच्या स्कीम असतात किंवा बँकेच्या स्कीम असतात. तर काय झालंय हल्ली ना बऱ्याच स्कीम सांगितल्या जातात, लोक फसली जातात. मग कोणत्या स्कीम मधून तुम्हाला काय फायदा आहे लोकांना ते सांगू शकता, कोणती स्कीम केली, कोणती फ्रॉड आहे, अशा काही गोष्टी असतात बघा फायनान्सच्या संदर्भात. त्या संदर्भात म्हणजे
कुठल्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे गुंतवले तर तुम्हाला जास्त बेनिफिट मिळू शकते आणि कुठं गुंतवले तर कमी मिळू शकते. या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही अकाउंट चालवत असाल, अकाउंट विषय जर तुमचा असेल आणि तुम्हाला या संदर्भात जर जास्त माहिती असेल ना, तर या संदर्भात सुद्धा तुम्ही तुमचा चॅनल चालू करू शकता. याचा सुद्धा लोकांना बराच फायदा होईल. 6वा चॅनल येतो गेमिंग. आता तुम्हाला तर माहिती आहे, लहान मुलांसोबत आपल्यासारखी मोठी माणसं सुद्धा गेम खेळायला लागले. त्यामुळे असं काही नाहीये की गेम फक्त लहानच मुलांनी खेळला पाहिजे. आपण सुद्धा करमणुकीचं साधन, थोडासा टाइमपास करायला हल्ली बरेच जण गेम खेळायला लागलेत आणि व्हिडिओ बघण्यापेक्षा कुठेतरी गेममध्ये पण आपलं लक्ष घालवावं असं बऱ्याच जणांना वाटत असतं. त्यामुळे तुम्ही गेमिंगच्या संदर्भात सुद्धा तुमचा चॅनल चालू करू शकता. यानंतर 7वा चॅनल आहे हेल्थ अँड फिटनेस. कामाच्या ह्याच्यात आपण एवढे गुरफटून गेलो की आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाहीये. मग 30 नंतर काय काय आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, 40 नंतर काय घेतली पाहिजे, नंतर जास्त वय झाल्यानंतर असे बरेच टॉपिक आहेत बघा. किंवा असं महिलांचे बरेच प्रॉब्लेम असतात, त्या प्रॉब्लेमवर सुद्धा तुम्ही म्हणजे चॅनल चालू करू शकता. ज्या काही बाबा आयुर्वेदिक औषध असतील किंवा घरगुती असू द्या, जे तुम्हाला माहिती आहेत बाबा त्याचा इफेक्ट चांगला होतो, तर ते सुद्धा तुम्ही लोकांना सांगू शकता. नंतर तुम्ही योगा क्लास घेऊ शकता, रोज योगा कसा करायचा, अशा छोट्या छोट्या बाबा या योगामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे दैनंदिन जीवनात, या सुद्धा गोष्टी तुम्ही लोकांना त्या चॅनल तर्फे सांगू शकता. 8वी गोष्ट म्हणजे व्लॉगिंग. ते काही बरेच ताई करत असतात. तर व्लॉगिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाची चुकी होते की सकाळपासून संध्याकाळचं रुटीन त्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यासाठी मेहनत जास्त आहे. तर तुम्ही काय करायचं बाबा, टिप्स, ज्या टिप्स असतात बाबा, आज किचन कसं साफ केलं, किचनच्या ट्रॉली असतील, किचनचं कपाट असेल, बेसिन असेल, किचन ओटा असेल, नंतर कपड्याचं कपाट असेल, प्रेस कशी केली, असे बरेच टॉपिक आहेत. तुम्ही जर कंटिन्यू एकच रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रोजच तुमचा जर डेली लाईफ लोकांना दाखवायला लागला, लोक का बघतील? त्यापेक्षा वेगवेगळ्या आयडिया व्लॉगिंग चॅनलमध्ये तुम्ही रोज वेगवेगळ्या आयडिया दाखवायला सुरुवात करा, की नंतर रेसिपी असू द्या किंवा अशा वेगवेगळ्या बाबा आयडिया आहेत, बऱ्याच अशा आहेत की ज्या तुम्ही लोकांना दाखवू शकता आणि तुम्ही सुद्धा व्लॉगिंगचे चॅनल चालू करू शकता. हे 8 तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत. यातील जो कोणता टॉपिक आवडेल ना, त्यावर तुम्ही तुमचा चॅनल 2026 मध्ये चालू करा आणि तुम्ही सुद्धा एक सक्सेसफुली यूट्यूबर व्हा. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ.